नमस्कार मित्रांनो, हसताय ना? हसलेच पाहिजे. यांचं दर्शन करून घ्या. 8 दिवसापासून यांचं दर्शन नव्हतं व्हिडिओमध्ये, कारण मी गावाला होतो 8 दिवसापासून. आता आज द्रोणालीचे काहीतरी कॉम्पिटिशन काय आहे काय माहिती, साहित्य संमेलन आहे, त्याच्यात सोडायला जायचंय. तिला पार्टिसिपेट केलंय. आणि ताई आता काय बनवतोय काय माहिती, थोडं बरं वाटत नाही. हा, तिला थोडी मळमळ होते. मग कमळ काकडे आणि सहज एकत्र करून तिला पाजवलं जातंय, साठवलं जातंय. तर आता आम्हाला मोटरसायकलने 3 जणांना जायचंय. द्रोणालीला, मला आणि आरुषला. आरुष गेलाय आंघोळीला. ही द्रोणाली तयार होते. हा ड्रेस घालायचाय का? मम्मी केस घालते ना. बघा तिचा मूड कसा झालेला आहे, पोटात मळमळ झाली. रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा मारले त्यांनी दोघं भाऊ बहिणींनी, जागत जागत जागत. त्याच्यात काय तिला आता कमळ काकडे आणि सहज पाजवलं, साठवलं. चाट पूर्ण चाट वाया नको पाहिजे. कमळ काकडी फोडायला मला किती त्रास झालाय. अजून एक बाईट ते सहज होतं ना त्याच्यात. आता 1-2 मिनिटात फरक पडून जाईल तुला. पाणी बी कमी पिते का तू? पाणी जास्त प्यायला पाहिजे ना. गाईच्या गोठ्याकडे तर गेलोच नाही मी आज. रात्री आलो तरी पण. अरे छोटी गाडी घेऊन जातो ना, पेट्रोलचा प्रश्न येतो ना. मोठ्या गाडीला फिरवायला. मुलीचा मापाचा ड्रेस पण गाडीत राहील, मशीन पण गाडीत राहते. एका वेळेस सगळे कामं करून आणचाल. आम्हाला उद्या गाडी राहणार नाही. आम्ही अडकून गेलो 8 दिवसापासून. ती मशीन कधीची दुरुस्त होऊन आली असते. तुला समजत नाही का काही गोष्टी? कस काय समजत नाही? मी सांगितलं ना तुला, मी आता छोटी गाडीवर मशीन घेऊन जातो. आम्ही मशीन घेऊन जाशाल. तुम्ही विसर गोळे. ड्रेस किती जड आहे, ड्रेस जड नको. हो येडी द्रोणी, मोठी गाडी फिरवायला पाहिजे का? किती वेळ लागतो या छोट्या गाडीवर? तुला पटकन पोहोचून देईल मी, बरोबर पकडेल. तू टेन्शन नको घेऊ. ऐकत जाणार का? ऐकत जाणं खरंच थोडंसं समजून घ्या ना. 3 आम्ही चाललोय आता द्रोणालीच्या साहित्य संमेलन मध्ये द्रोणालीला सोडायला. त्याच्यानंतर आरुषची सोनोग्राफी करायची. द्रोणालीला ड्रॉप करतो आम्ही, नंतर आरुषची सोनोग्राफी करायला चाललो मोटरसायकल. चला भेटू पुढे. आता इथे आहे साहित्य संमेलन द्रोणालीचं. द्रोणालीला आम्ही इथे ड्रॉप करतोय. आता आमचं थांबायची गरज नाही ना. नाही ना, पॅरेंट्स नाही ना. बघा 5 वाजेपर्यंत कुठे थांबणार आहे तुम्ही? 5 वाजेपर्यंत चालणार आहे का तुझं? असं वाटतं मला. बरोबर. हे दाखव, नाव दाखवू दे. हे शारदाश्रम सुभद्रा लक्ष्मण चौधरी स्कूल आहे. ही कोल्हे नगर वेस्ट, नियर 100 फीट रोड, शिव कॉलनी, जळगाव. बाय बाय. कदर सेकंड. बेस्ट ऑफ लक. हा, फोन करतो मला जर काही अडचण आली तर. कोणाच्या बी नंबरवरून नंबर पाठेन माझा. हे बघा इथे आलो आम्ही आता सोनोग्राफी करायला अथर्व डायग्नोस्टिकवर. तर हे आहे अथर्व डायग्नोस्टिक आणि फिजिओथेरपी सेंटर आहे. तिथे मनक्यांचं सोनोग्राफी वगैरे सर्व. तर आता आरुषमध्ये गेला नंबर बघून घेत होता. 10 वाजता 11 वाजता डॉक्टर येतील तेव्हा सोनोग्राफी होती. तोपर्यंत 1 तास वेट करावा लागेल. तेव्हाच राहा. माझ्या अजून आलं आरुषचं झालं आता सोनोग्राफी. आता डॉक्टरला जाऊन दाखवावं लागेल. पहिले द्रोणाचा ड्रेस बदलवायचा आहे, नाही नवा घ्यायचा आहे. चला तर मग ड्रेस घ्यायला. तर आता आम्ही आलो घरी. द्रोणाचा ड्रेस तर काही भेटला नाही, कारण की दुकान बंद होतं आज. आणि आरुषला दवाखान्यात दाखवलं. त्याचे जे रिपोर्ट होते ते, त्याला हे टॅबलेट्स वगैरे दिल्या, गोळ्या औषधी दिल्या. त्याला 10 दिवसाची ट्रीटमेंट दिली. आता एवढ्या गोळ्या दिल्या त्याला आता 10 दिवसासाठी. सोबत त्याला आयुर्वेदिक औषधी पण दिली त्याला सोबत, माझ्या हिशोबाने. हे पैसे ट्रान्सफर करून देतो पप्पा मी. राहू देणार तुझ्याकडे? नाही, माझ्याकडून आता खर्च होऊन जातील. माझे पैसे राहू दे ना रे. करा तुम्ही. नाही त्यांच्या हातातून जास्त खर्च होतो. 10,000 खर्च होऊन गेले ना रे. ठीक आहे मग आता कर ना तुम्ही. माझ्या हे आता आरुषसाठी एक लिव्हर टॉनिक पण आणलंय, कारण तो बाहेर राहतो ना, मग मैद्याचे वगैरे पण पदार्थ खात होतो. एक कप सिरप घरामध्ये ठेवतो आम्ही आयुर्वेदिक. त्याच्यानंतर हा शॅम्पू आणला ॲलोवेराचा.
हे जे प्रोडक्ट आणतो ना आम्ही ऑर्गॅनिक आणतो आणि स्वस्त असतात एकदम. आणि त्याच्यानंतर हे द्रुत कुमारी रस म्हणजे कोरफडचा रस आणला त्याच्यासाठीच. याचे फायदे असे त्रिदोषनाशक आहे, जठराग्नी निवर्धक आहे म्हणजे यकृत लिव्हर के लिए वरदान स्वरूप आहे. तर हे सर्व लिव्हरचे आजार, आतड्याचे आजार, इन्फेक्शन वगैरे हे पण दूर करतं. कारण ॲलोपॅथी ही जी ट्रीटमेंट आहे हिचे साईड इफेक्ट होत नाही जर आयुर्वेदिक सोबत राहिलं तर. त्याच्यामुळे ही जी 10 दिवसाची ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आहे त्याच्यासोबत हे आयुर्वेदिक पण चालू आहे. किती गोळ्या त्याच्या? या गोळ्या कोण आहे? कोण आहे रे? हा कोण आहे? हा कोण आहे रे? हा कोण आहे बघ? हा कोण आहे रे? अरे साई का रे? इकडे ना. कोण आहे हा? हा हा कोण आहे बघ ना. साई बघतो. हे बघ. आतू कुठे आहे? आतू कुठे आहे? साई हाय हाय साई असं कर. इकडे कर, असं कर. टाटा टाटा. बाय कर साईला बाय कर. बसेरा गाणं म्हण रे. ए गाणं म्हण गाणं बोल. गाणं बोल. हा वरती बोल गाणं बोल. वा 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 वा. आबू आहे त्याच्यात. इंजेक्शन आहे बघ. त्यानंतर प्रवीण पाटील सर. आमच्या अजून एक सुप्रिया नंबर मॅडम. इकडे ना मागे चल. आमचं एकदम मस्त झालं होतं. म्हणजे तुमचं नाही सिलेक्शन झालं का? बंगला तर बघ बंगला कसा आहे तर. तुम्ही मुद्दामून करताय ना, मला समजत नाही का? अगं बघ बा छान बांधलाय तर. छोट्याशा शॉप मध्ये ते काही एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये नाही असं ते काका सांगत होते. मॉल आहे ना तिथे. तुझा आहे कधी जात नाही का? जा रे कपडे बदलव ना. असं काय करतो आळशे. मॉल मध्ये तिथे घेऊन गेले ते लोक. पण मला ऍड्रेस घालायचा बर्थडेला मी हा ड्रेस घातलेला होता. तर मित्रांनो मृणालीला साहित्य संमेलनमध्ये कुठलंही बक्षीस मिळालं नाही. ती नाराज झाली आणि नाराज झाल्यामुळे तिचा मूड थोडा खराब आहे. बक्षीस नाही मिळालं म्हणून. त्याच्यामुळे तेवढी चांगली. अति एक्सपेक्टेशन ठेवते ती आपल्या स्वतःमध्ये. काय उणीवा आहेत, काय चुका आहेत त्या सुधारायला पाहिजे ना. चला तर आजचा ब्लॉग इथेच आपण संपूया. आता ती जाते तिच्या मैत्रिणीच्या बर्थडे मध्ये परत सोडून दादा तिला सोडायला जातोय. टाटा बाय बाय सी यू.